विकासनामा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। आपण आज लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना येथील वैष्णवी देवी मंदिर या ठिकाणी आहोत। या ठिकाणी साई दिंडीचं आगमन झालेलं आहे आणि या ठिकाणी काही भालदार चोपदार आहेत दिंडीचे, त्यांच्याशी आपण संवाद साधू। काय सांगू शकता दिंडीबद्दल, काय महात्म्य? ओम साईराम। आम्ही पाथरी येथे साईबाबा मंदिरातील भालदार चोपदार सुधाकर नारायणराव बेदरे आणि प्रकाश धर्मे, आम्ही दोघं चोपदार भालदार चोपदार आहोत। आम्ही 25 वर्षापासून पायी दिंडी अगोदर 15 मुक्काम होते, पाथरी पंढरपूर, आणि ज्यावेळेस ते वैष्णोदेवी मंदिर चालू असताना त्यावेळेस पवार साहेब त्यांच्याशी आमची मुलाखत झाली। त्यावेळेसपासून आम्ही दिंडी चालू आहोत पाथरी ते पंढरपूर। काय अनुभव सांगताल तुम्ही नेमकं साई महाराज साईबाबा बरोबर काय अनुभव होता? साईबाबा बरोबर आम्ही त्यावेळेस पहाट 4ला उठून आंघोळ करायची असेल थंड पाण्यानं, तर बाबा आम्हाला काही शक्ती येते, समाधान सगळं देतात। आरती म्हणण्याची शक्ती बाबा देतात आम्हाला, आरती येते जोरात म्हणणे सगळं पूर्ण अनुभव आम्हाला आलेला आहे। तुम्ही काय सांगू शकता? ओम साईराम। साईबाबाच्या सोबत मला 14 वर्ष झाली। मी एकदम झिरो होतो, त्यावेळेस बाबाने आम्हाला भरपूर धन संपत्ती दिली आणि आमचे चोपदार जुने मित्र त्यांनी मला ह्या मार्गाला लावलं। हे पहिला नंबर 1 काम करा। या ठिकाणी दुसरे आपले भक्त आहेत, साई भक्त, काय सांगू शकताल? इकडे हा भक्त तुम्ही। जय हरी पत्रकार। इतर दिंडी 15 वर्षे येत असले तरी मी कारखान्यात ड्युटी करत होतो, सुरक्षा गार्ड म्हणून। तर हे दिंडी आल्यानंतर त्यांची आम्हाला किती सेवा करावं हे आमच्या पद्धतीने आम्ही भरपूर सेवा करतो। गरम पाणी सेवा, काकडा भजन यांच्याकडून करून घ्यायचं आणि आम्ही पंढरपूरला पण जाऊन त्यांची सेवा त्याला देत होतो। असं भजनी मंडळाचा कार्यक्रम आम्ही त्यांना सहकार्य करतो। खरोखर या ठिकाणी अनेक साई भक्त आहेत, त्यांच्या आपापल्या प्रतिक्रिया मांडत आहेत। खरोखर सर्वांचं अभिनंदन। विकासनामा लाईव्ह, बालासाहेब फपाळ, तेलगाव।